Good morning, friends. Today we have to learn about the convex meniscus. मेनिस्कसमध्ये आपण सिक्स्थ पार्टमध्ये आपण सिक्स्थ लेक्चरमध्ये पाहणार आहोत की ऑप्टूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यासाठी आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, मर्क्युरी इन अ ग्लास बॉटल आपण त्या ठिकाणी निवडलेला आहे. मर्क्युरी इन अ ग्लास बॉटलमध्ये आपण ए हा काय घेतलेला आहे, मॉलिक्युल्स घेतलेला आहे, मर्क्युरीचा मॉलिक्युल्स विथ द सॉलिड इंटरफेस. सॉलिडच्या इंटरफेसमध्ये हा मॉलिक्युल्स या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी लिहिले, कन्सिडर अ मॉलिक्यूल ऑफ मर्क्युरी नियर द वॉल्स ऑफ कंटेनर ग्लास बॉटल. धिस मॉलिक्यूल एक्सपिरियन्स बोथ दिस फोर्सेस, ॲडेझिव्ह फोर्स अँड कोइझिव्ह फोर्स. हा ॲडेझिव्ह फोर्स या ठिकाणी दाखवलेला आहे, AP दाखवलेला आहे. याचा नेट ॲडेझिव्ह फोर्स आपण दाखवलेला आहे. या मॉलिक्यूलवर पूर्ण सॉलिडचा जो काही ॲडेझिव्ह फोर्स ॲक्ट होतो, हा नेट ॲडेझिव्ह फोर्स आपण हॉरिझॉन्टली दाखवलेला आहे. आणि हा हॉरिझॉन्टली असल्यामुळं काय होईल, वॉल ही व्हर्टिकल डायरेक्शन नाही, परंतु याचा ॲडेझिव्ह फोर्स आहे हॉरिझॉन्टल दिशेनं असेल. तर कोहिझिव्ह फोर्स, नेट कोहिझिव्ह फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ नेट कोहिझिव्ह फोर्स काय असेल, वेट और ग्रॅव्हिटेशनल. ग्रॅव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये येईल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिक्विडची, आणि त्याचं वजनसुद्धा येईल. त्यामुळं काय होईल, हा मॉलिक्यूल वजनानं जड असल्या कारणाने काय होईल, त्या ठिकाणी त्याच्यावर प्रत्येक मॉलिक्युल्स काय करेल, एकमेकावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स लार्ज असेल. हा नेट अट्रॅक्टिव्ह फोर्स काय असेल तर लार्ज असेल. कोणता, या ठिकाणी नेट जो काय असेल, नेट फोर्स मॅग्निट्यूड हा कोइझिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड काय असेल, लार्ज असेल. दॅट द नेट फोर्स इज AR. मग या दोघांचा काय होईल, याचा रिझल्टंट ॲडेझिव्ह फोर्स आणि कोइझिव्ह फोर्स असे दोघंही फोर्स कार्यरत करत असतील तर याचा जो काही रिझल्टंट फोर्स येईल तो AR असेल. आणि AR आणि AT एकमेकांना काय, ती नॉर्मलमध्ये आहेत. AT म्हणजेच काय की हे AT म्हणजे सरफेस टेन्शन आहे. कोणतं, या ठिकाणचं सरफेस टेन्शन. त्यामुळं काय होईल, या ठिकाणचा मॉलिक्युल्स काय होईल, क्रीप होईल, आतल्या दिशेने जाईल. आणि आतल्या दिशेने गेल्यामुळं काय होईल, ते एकावर एक रचल्यासारखं होईल. आणि एकावर एक रचल्यामुळं काय होईल की या ठिकाणी आतील बाजूला काय होईल, अशी क्रीप होईल. आणि त्याला मिनिस्कस कसं मिळेल, कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्याला मिळेल. म्हणजे हे केव्हा होईल की ज्यावेळेस तो इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये असेल. फॉर इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी ऑफ अ लिक्विड द नेट फोर्स AR, दॅट नेट फोर्स AR इज सिमिलर टू द मॉलिक्यूल A and which must be normal to the AT, surface tension of a liquid. आणि त्यामुळे सो द लिक्विड नियर द वॉल्स एक्सपिरियन्स इनसाइड पुल, म्हणून तो काय होईल, आतल्या दिशेने पुल केल्या जाईल आणि त्या बाउंड्रीमध्ये तो काय होईल, क्रीप केल्या जाईल, किंवा तो मॉलिक्युल्स काय होईल, क्रीप होईल. म्हणजे मर्क्युरी हा मॉलिक्युल्स काय करेल, कोणालाही उचलणार नाही. पाणी, जसं पाण्यामध्ये आपण कागद टाकलं तर ते काय होईल, उचलल्या जाईल. परंतु मर्क्युरी मॉलिक्यूल डज नॉट वेट्स. म्हणजे कॉन्व्हेक्स मिनिस्कस ज्याचा आलेला असेल तो काय करेल की तो मॉलिक्युल्स कोणालाही उचलू शकणार नाही. आता थर्ड पाहूया, त्याच्यामधलं केस झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे प्युअर पाणी असेल की ज्या ठिकाणी हायली प्युअर पाणी जे असेल, हायली प्युअर पाणी इन कॉन्टॅक्ट विथ एनी ग्लास जार किंवा बॉटलमध्ये आपण कंटेन्स केलेला असताना आपण एक मॉलिक्युल्स या ठिकाणी घेतला आणि त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आपण कन्सिडर केला, विच इज द इंटरफेसिंग बिटवीन दीज टू
डिफरंट मॉलिक्युल्स. लेट आपण काय केलं की एअर मॉलिक्युल्सचा जो काय ॲडेझिव्ह फोर्स आहे हा या सॉलिडपेक्षा काय कमी आहे आणि म्हणून आपण तो काय केला नेग्लेक्ट करून टाकला. तर आपल्याला काय लक्षात येईल की या ठिकाणी नेट कोइझिव्ह फोर्स हा कोइझिव्ह फोर्स जो असेल पाण्याचा, कारण पाणी जसं जसं प्युअर केलं जाईल त्याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन और कोइझिव्ह फोर्स काय होईल कमी कमी होईल. म्हणून नेट कोइझिव्ह फोर्स व्हेरी व्हेरी नेग्लिजिबली स्मॉल. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण काय केलेलं आहे या ठिकाणी ॲडेझिव्ह फोर्स आहे. हा ॲडेझिव्ह फोर्स कसा असेल इज इक्वल टू द रिझल्टंट फोर्स. त्यामुळे कोइझिव्ह फोर्स 0 असेल तर अर्थातच काय असेल ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे त्याचा रिझल्टंट फोर्स असेल. आणि हा रिझल्टंट फोर्स कसा आहे टँजेंट टू द एटी. एटीला काय टँजेंट आहे. म्हणजे जर प्लेन पाणी असेल तर त्याला काय असेल टँजेंट म्हणजेच या दिशेनं काय असेल मॉलिक्युलच्या या दिशेनं असेल. मग या ठिकाणी या दिशेनं असेल तर या ठिकाणी त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येईल 0 येईल. कारण त्या ठिकाणी कसलाही फोर्स त्या ठिकाणी नेट फोर्स काय होईल इक्वल फोर्स असेल त्या ठिकाणी. आणि त्या कारणाने काय होईल द टँजंट एट इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. त्यामुळं त्याच्यामध्ये पुल किंवा पुश होणार नाही आणि ती सरफेस काय राहील त्या ठिकाणी फोर्सेस काय राहतील हॉरिझॉन्टली राहतील. म्हणून त्या ठिकाणी फोर्स काय होईल त्याला शेप जी मिळालेली असेल ती शेप कशी असेल ती शेप असेल प्लेन शेप असेल. म्हणजे त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल 0 असेल. दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शुड बी 0. आता जो चौथा पार्टमध्ये दिलेला आहे चौथ्या भागामध्ये काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. आपण असं गृहीत धरूया हा इम्पॉसिबल आहे तरी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी कन्सिडरिंग हायपोथेटिकली आपल्याला काहीतरी हायपोथेसिस मांडायचं असेल किंवा विधान मांडायचं असेल त्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे की या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असणारा लिक्विड आपण या ठिकाणी कन्सिडर केला आणि हे मॉलिक्युल्स या ठिकाणी कन्सिडर केला. तर या ठिकाणी जो का त्या याचा कोइझिव्ह फोर्स आहे हा कोइझिव्ह फोर्स कसा असेल 45 डिग्री असेल. तो अँगल किती असेल 45 डिग्री असेल. म्हणजे नेट कोइझिव्ह फोर्स AC is exactly 45 डिग्री विथ आयदर ऑफ द सरफेस. आणि त्याचा रिझल्टंट फोर्स कसा असेल याच्या सरफेसच्या सॉलिड सरफेसच्या वर्टिकल डायरेक्शनमध्ये असेल रिझल्टंट फोर्स. आणि रिझल्टंट फोर्स वर्टिकल असल्यामुळं आपल्याला काय लिहिता येते AP रिझल्टंट फोर्स वर्टिकल फोर्स काय लिहिता येईल आपल्याला रिझल्टंट वर्टिकल फोर्स सॉलिड सरफेसचा काय लिहिता येईल AP इक्वल टू AC डिवायडेड बाय √2 आपल्याला लिहिता येते. आणि केव्हा ज्यावेळेस ER मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स असेल ER मॅग्निट्यूड काय नेट फोर्स असेल कशाचा कोइझिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स याचा नेट फोर्स जर ER असेल त्यावेळेस काय लिहिता येईल आपल्याला AP बरोबर AC भागिले √2 म्हणजे 45 डिग्रीसाठी आपण त्या ठिकाणी यूज केलेला असेल मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स. फ्रॉम दिस वी कॅन राईट आपल्याला याच्यावरून काय कंडिशन आपल्याला मांडता येईल याच्यावरून आपल्याला दोन कंडिशन सांगता येते की लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. म्हणजे ऑब्टूस अँगल आणि ॲक्यूट अँगल कसा तयार होऊ शकतो. फॉर ॲक्यूट अँगलसाठी आपल्याला AP कसा असायला पाहिजे AP ग्रेटर दॅन AC डिवायडेड बाय √2 या ठिकाणी AC म्हणजेच काय हा रिझल्टंट आहे. हा रिझल्टंट AC भागिले √2 याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हाच काय होईल तो
ॲक्यूट अँगल असेल, ग्रेटर दॅन असेल, आणि जर का तो AP लेस दॅन असेल कशापेक्षा, AC डिवायडेड बाय √2 पेक्षा जर लेस दॅन अँगल असेल त्यावेळेस आपल्याला काय सांगता येईल की तो अँगल कसा असेल, ऑब्टूस अँगल असेल. म्हणजे आपण या ठिकाणी जे 90 डिग्रीसाठी आपण कन्सिडर केलेलं आहे की फॉर कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्कॅव्हिटी आपल्याला पाहण्यासाठी आपण हा मॉलिक्यूल कन्सिडर केला, आणि याच्यावरून आपण हे विधान AP बरोबर AC डिवायडेड बाय √2 लिहिलं. आणि या कंडिशन अशी जर असेल तर त्या कंडिशनला 90 डिग्री असेल, त्या ठिकाणी अँगल किती असेल, 90 डिग्री. आणि ज्यावेळेस AP हा ग्रेटर दॅन असेल याच्यापेक्षा 90 डिग्रीपेक्षा, म्हणजे AC बाय √2 येईल 2 पेक्षा जर जास्त असेल त्याचा AP वेक्टर, त्यावेळेस म्हणजे AP वेक्टर म्हणजे कोणता, ॲडेझिव्ह फोर्स. हा ॲडेझिव्ह नेट ॲडेझिव्ह फोर्स हा कोणाच्या रिझल्टंटपेक्षा, या 90 डिग्री अँगलच्या रिझल्टंटपेक्षा, रिझल्टंट डिवायडेड बाय √2 पेक्षा काय असायला पाहिजे, मोठा असायला पाहिजे. त्यावेळेसच काय होईल, हा ॲक्यूट अँगल असेल. अदरवाईज तो काय असेल, लेस दॅन असल्यास तो काय असेल, ऑब्टूस अँगल त्या ठिकाणी असेल. आता पाहूया शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड. आपण काय केलं, एक छोटासा लिक्विड ड्रॉप कन्सिडर केला. जर आपण हा लिक्विड छोटासा लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला 2 कंडिशन्स मिळू शकतात. एक तर काय होईल, या ठिकाणी दवबिंदूसारखा स्पेरिकल ड्रॉप तयार होईल, किंवा तो काय होईल, त्या ठिकाणी स्प्रेड होईल किंवा पसरल्या जाईल. या 2च त्या कंडिशन्स आपल्याला पाहता येईल. आपण पाहिलं दवबिंदू कसे तयार होतात, पानाभोवती जे दवबिंदू तयार होते ते कशा पद्धतीनं होत असतात. मग त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड इज ड्रॉप ऑन द plain solid surface, so liquid will either spread on the surface or will form a droplets on the system. So या ठिकाणी 2 आकृत्या दाखवलेल्या, एक तर ॲक्यूट अँगल तयार होईल. या ठिकाणी ॲक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90. हा काय झाला, लिक्विड झाला, वरचा एअर मॉलिक्यूल झाला, खालचा सॉलिड झाला. आणि T1 आणि T2 आपण काय घेतलेलं आहे, सरफेस टेन्शन. थीटा काय घेतलेला आहे, अँगल घेतलेला आहे. पहा या ठिकाणी लेट थीटा काय दाखवलेला आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर सॉलिड लिक्विड. सॉलिड लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दाखवलेला आहे. T1 म्हणजेच काय, या ठिकाणी सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. मग हा T1 काय, सॉलिड लिक्विडचा काय असेल, सरफेस टेन्शन असेल. आणि T2 काय असेल, तर या ठिकाणी सरफेस टेन्शन ॲट एअर सॉलिड, हवा आणि सॉलिड याचा काय घेतला आपण, सरफेस टेन्शन T, आणि लिक्विड आणि सॉलिडचा सरफेस टेन्शन T1 घेतला. आणि T3 म्हणजेच काय, T3 इज अ सरफेस टेन्शन ॲट एअर लिक्विड इंटरफेस. एअर लिक्विड इंटरफेसचा आपण त्या ठिकाणी सरफेस टेन्शन आपण कन्सिडर केला. म्हणजे असे 2 मेनिस्कस आपल्याला केव्हा तयार होतील, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आपण काय केलेलं आहे, इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप ज्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला काय लिहिता येईल, हा T2 कशासाठी वापरलेला आहे आपण, सरफेस टेन्शन कोणता आहे, एअर आणि सॉलिड इंटरफेस याचं सरफेस टेन्शन कशाबरोबर असेल, T1 प्लस T3 कॉस थिटा. हे दोन्ही जर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मांडता येईल, T2 बरोबर आहे T1 प्लस T3 कॉस थिटा. म्हणजे या ठिकाणी हा आणि हे 2 काय असतील, इक्विलिब्रियम कंडिशन असेल त्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन्स लिहिता येते. या इक्वेशन्सला आपण रिअरेंज केलं, इक्वेशन कॉस थिटा इक्वल टू काय केलं, या ठिकाणी T2
T2 मायनस T1 होईल, म्हणजे T3 डिवायडेड बाय हा T3 डिनॉमिनेटरमध्ये जाईल, म्हणजेच कॉस थिटा बरोबर T2 मायनस T1 आपण ह्या इक्वेशन 1 त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्याला पाहायच्या आहेत. आता याच्यामध्ये इक्वेशन 1 काय आलेलं आहे, कॉस थिटा आलेलं आहे. कॉस थिटा आपण कसा काढलेला आहे, या इक्वेशनवरून काढला. T2 इक्वल टू या इक्वेशनवरून आला कॉस थिटा T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. मग या इक्वेशनमध्ये आपण काय कन्सिडर केलं, T2 ग्रेटर दॅन T1 कन्सिडर केला. या ठिकाणी T2 इज ग्रेटर दॅन T1. T2 व्हॉट इज अ T2? T2 is nothing but solid interface, air solid interface, and T1 is a liquid solid interface, and T3 is a air interface, that is a surface tension of air interface आहे. मग यानुसार आपण काय केलेलं आहे, T2 जर ग्रेटर दॅन T1 असेल आणि T2 मायनस T1 लेस दॅन T3 असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय मिळेल, कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल. कॉस थिटा इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. आणि दुसऱ्या केसमध्ये याच्यावरून तुम्हाला थिटा काढता येईल. थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय काढता येईल, जर या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं तर थिटा इक्वल टू काय लिहिता येईल, कॉस इनवर्स ऑफ दॅट व्हॅल्यू. सपोज दॅट व्हॅल्यू इज एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स काढता येईल तुम्हाला. तसंच तुम्हाला काय करता येईल, दुसरी कंडिशन पाहूया. ज्यावेळेस काय केलं, T2 या ठिकाणचा T2 जो आहे हा ग्रेटर दॅन असेल, T2 सेकंड याच्यामध्ये T2 काय असेल, लेस दॅन, काय असेल, T2 इज लेस दॅन T1. या कंडिशनमध्ये काय घेता येईल आपल्याला, T1 मायनस T2 ही लहान असेल T3 पेक्षा, या दोघांपेक्षा T1 मायनस T2 पेक्षा. जर अगेन हे T3 जर लहान असेल, T2 लहान आहे T1 पेक्षा, आणि T1 मायनस T2 पेक्षा सुद्धा T3 जर लहान असेल, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळेल, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळेल. आणि याच्यावरून तुम्हाला थिटा काढता येईल. थिटा काय येईल, ऑप्ट्यूस येईल. याच्यावरून कॉस इनवर्स ऑफ एक्स काढलं त्याप्रमाणे तुम्हाला थिटाची व्हॅल्यू काय येईल, ऑप्ट्यूस व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. आणि तिसरं जर कंडिशन घेतलं आपण, काय घेतलं, या ठिकाणी T2 मायनस T1 इक्वल टू T3 जर घेतलेलं असेल, त्यावेळेस काय येईल, कॉस थिटाची किंमत 1 येईल. म्हणजे हा रेशो काय होईल, इथलचा T2 मायनस T1 एक्स आलं डिवायडेड बाय एक्स आलं, एक्स बाय एक्स इज 1. म्हणजे कॉस थिटाची किंमत आली 1, आणि कॉस थिटाची 1 म्हणजे थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1. कॉस इनवर्स ऑफ 1 काय येईल, 0 येईल. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 1 किंमत केव्हा येईल, ज्यावेळेस त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल लिक्विडचा, त्यावेळेस ते लिक्विड काय असेल, प्युअर असेल आणि स्प्रेड होईल. ठीक आहे. आणि केव्हा होईल, ॲक्यूट अँगल ज्यावेळेस असेल त्यावेळेस सुद्धा काय होईल, तो स्प्रेड होईल. अदरवाईज आपल्याला काय सांगता येते, तर या ठिकाणी चौथी केस आहे, इफ T2 मायनस T1, T2 मायनस T1, हा T2 मायनस T1 जो आहे हा कशापेक्षा लहान आहे, मोठा आहे, ग्रेटर दॅन T3. म्हणजे या दोघांची T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3 असेल. ही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन T3 असेल तर अर्थातच आपल्याला T2 काय असेल, T2 इज लार्जर दॅन T1 प्लस T3. आणि असं लक्षात घ्या की T1 प्लस T3 केलं तरी T2 मोठा असला पाहिजे, आणि T2 मायनस T1 केलं आणि T3 हा जर याच्यापेक्षा मोठा असेल, T2 मायनस T1 पेक्षा T3 म्हणजे T2 हा लार्जर असेल, त्या केसमध्ये आपल्याला काय मिळता येईल, कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 येईल. आणि ग्रेटर दॅन 1 आल्यामुळं त्या ठिकाणी काय होईल, लिक्विड काय होईल, काय पसरल्या जाईल, तो ड्रॉप्समध्ये नसेल किंवा तो काय होईल, त्या ठिकाणी स्प्रेड होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या फॉलोइंग केसेस आपल्याला त्या ठिकाणी
पाहता येईल की एकमेव अशी केस आहे की ज्या केसमध्ये काय होईल, ड्रॉपलेट्स तयार होईल. केव्हा ड्रॉपलेट्स तयार होईल, जेव्हा या ठिकाणी T2 हा एअर सॉलिड इंटरफेस हा मोठा असेल कशापेक्षा, एअर सॉलिड इंटरफेस इज लेस दॅन असेल T1 पेक्षा. T1 म्हणजेच काय आहे, सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. लिक्विड सॉलिड इंटरफेसपेक्षा जर का या ठिकाणी T2 हा काय असेल, लहान असेल, म्हणजे T1 हा मोठा असेल आणि प्रत्येक वेळेस T1 मायनस T2 हा T3 पेक्षा जर का लहान असेल तर त्या ठिकाणी काय तयार होईल, ऑब्टूस अँगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, थँक्यू.